तुम्हा सर्वांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा। आता दिवसभर हा गॉगल लावूनच बसणार का तू? हा बघा कोण आलंय। कशा उभा राहतो। मी चालली परत, हे लांब नाही माझं घर। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आजचा दिवस खरंच खूप मस्त आहे, म्हणजे खूप पवित्र आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आणि आजच्या दिवसाला सर्वीकडे असं भक्तिमय वातावरण असतं, म्हणजे भरपूर लोक वारीला गेलेत पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करायला। माझे पप्पाही गेले, म्हणजे तिकडून आले ते कामाख्या देवीवरून, आणि लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते तिकडे गेले पंढरपूरला। झालं त्यांचं दर्शन वगैरे पण झालं, आता ते रिटर्नला निघालेत। सो मस्त वाटतं ना आज, म्हणजे असं काहीतरी सण असला की त्या दिवशी एक वेगळीच मजा असते आपली। काय बाबा, याचे स्टंट बघा, याचे स्टंट बघा, याचे स्टंट बघा। चला इकडे विठ्ठल विठ्ठल करा, चला चला विठ्ठल विठ्ठल कसं करायचं? विठ्ठल 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 विठ्ठल। ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा। तर आज पूर्ण दिवसात काय काय होतं मी तुमच्यासोबत शेअर करेलच। जमलं तर मंदिरात पण जाऊ, पण आज खूप म्हणजे खूप गर्दी असेल, पण ठीक आहे, प्रयत्न करू की दर्शन होईल आमचं। आता मस्तपैकी मम्मीने एवढं सारं दिलंय मला, इतकं खाणार आहे का मी? इतकं सर्व दिलंय मम्मीने, बगर बाप रे बाप, एवढं सर्व जाणार आहे का? पण आईचं कसं असतं ना, हे घे ते घे ते घे, आल्यापासून चाललंय तिचं, हे घे ते घे, हे खा ते खा, पण जातच नाही मला। कसं स्टंट करतो बघा हा मुलगा, बघा कसं स्टंट करतो। चल इकडे ये, चल बाबा खाऊन घे, चल इकडे बघ। आता दिवसभर हा गॉगल लावूनच बसणार का तू? हा तर पृथ्वीचा आहे ना, त्याला देऊन देतो जा। नाही काय नाही। हा किती दिवसानंतर ऊन पडलंय, किती दिवसानंतर। कंटिन्यू पाऊस चालू आहे नाशिकमध्ये, कंटिन्यू पूर्ण असं गंगेला पूर वगैरे आलाय। आणि आज किती दिवसानंतर ऊन पडलंय, बाप रे किती छान वाटतंय। 5 मिनिटात पाऊस येतो बघा, आता परत वातावरण पावसाचं झालंय, म्हणजे 5-5 मिनिटाला वातावरण चेंज होतंय। थांब 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 का बरं थांब थांब? आजीला घ्यायचंय का? काय घ्यायचंय आजीला? बटाटा घ्यायचाय, ओके। आजीला सांगू का मग भाजीवाले काका आले? ऍक्टिंग करतो का? त्यांची ऍक्टिंग करतो। ते काय विकायला आले होते? बटाटा। आजीला घ्यायचा होता ना बटाटा, मग आजीला सांगतो का तू, आजी बटाटावाले आले। इथे आला ना कंटिन्यू फेरीवाले चालू असतात। हे आता मम्मी त्याला बोलली होती का कोणी आलं ना बटाटेवाले तर मला सांग। आता कोणी पण येई ना तर मम्मीला तेच सांगतोय, ह्याला की तो बाहेरच जास्त असतो, घरात कमी असतो, बाहेरच जास्त असतो। किती वाजले? किती वाजले? किती वाजले? घड्याळ बघू, 6:30 वाजले ना। आणि आम्ही मस्त झोपलेलो आहे, आला पिल्लू, मस्त आराम चाललाय। किती दिवसानंतर आज दुपारी मी झोपली आहे। गुड इव्हनिंग गाईज, मस्त पैकी झोप झाली आहे, खूप दिवसानंतर झोपली आहे मी, म्हणजे 6:30 पावणे 7 वाजले उठली। आणि हा मुलगा पण झोपला होता माझ्यासोबत, हा मुलगा पण झोपला होता है ना। आणि जागच नाही, म्हणजे काहीच नाही, आम्ही इतकं निवांत झोपलो होतो, इतकं सुन्न झोपलो होतो की आम्हा दोघांना जाग नाही। आत्ता जाग आली आम्हा दोघांना। तर मम्मी आता चहा बनवते। मी असं जनरली मी असं कधीच चहा घेत नाही संध्याकाळी, कधीच म्हणजे कधीच घेत नाही। इकडे आले की तर एखाद्या वेळेस होतो चहा, कारण मम्मी त्यांना इकडे लागतो संध्याकाळी, आमच्या इकडे कोणी घेत नाही। तर आज उपवास आहे आणि आज चहाची एवढी तलप लागली, मम्मीला म्हटलं नाही चहा ठेव ना, खरंच इतकं म्हणजे चहाची तलप लागली। मम्मा दादा मम्मा दादा। काय बघतोय तू? काय बघतोय? काय बघतोय? दादा खेळताय ते बघतोय का? मग हा काय दादा?
आमच्या आरण्याचे फ्रेंड्स आहेत. इथे आला म्हणजे फक्त मुलं गोळा करतो आणि खेळत बसतो, म्हणून त्याला घरी आवडत नाही, इथेच आवडतं त्याला. बघा कोण आलंय. कुठे गेलो? करमत नाही, घ्यायला आला, लगेच घ्यायला आला. 2 दिवस पण नाही झाले मला अजून, 2 days पण नाही झाले मला अजून, लगेच घ्यायला आला, लगेच. म्हटलं तर आम्ही मी तर म्हणते आता मी येत नाहीये 8 दिवस, मस्त तू पण शांत राहा, मी पण शांत राहते. कसं असतं ना, जवळ राहिलं की किंमत नसते, लांब गेल्यावर किंमत कळते. मी तर बोललो थांब थोडं. मग मी थांबते ना, थांब ना मग. तू बघ रेकॉर्ड होते. लगेच आला घ्यायला, आणि तो पण नाही डॅडा 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 डॅडा, लगेच एकदम असा चिटकला. बरं तरी माझं माहेर जवळ आहे, 10-15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. असं थोडं थोडं एक एक थोड्या वेळ थोडं येत राहायचं. गप्पा बस. चला मग आता निघायचंय, जायची इच्छा होत नाहीये पण आता काय जावं लागतंय. चला निघूया. मंदिरात पण ट्राय करू जायचं, पण पाऊस येतोय. आत्ता आला. ठीक आहे, पाऊस गेला की मग आता आम्ही पण निघतो. चलो बाय बाय. कुठे जायचंय, कुठे जायचं? चला निघा म्हणतो. ही पप्पी आई आई, अ बापरे, इतके इतके. अरे बापरे. बस बस बस. चल आजीला सांगू मामाला बाय बाय कर. बाय बाय बाबांना, पंजोबांना पंजोबांना पंजोबांना, तिकडे पंजोबांना बाय बाय. मला पण बाय 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 बाय. आम्ही आलो होतो मंदिरात, पण अजिबात गर्दी म्हणजे गर्दी होती, पण दर्शन एकदम मस्त झालं. आरती पण भेटली आम्हाला आणि एकदम छान दर्शन झालं ना बाबू. मस्त नेमणेच नाही भेटला. नेमणे साईबाबांकडे, इकडे नाही, साईबाबांकडे. मस्त दर्शन झालं, खूप छान. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे. आपण टिक्का करू टिक्का. आमच्या विठ्ठल आला ना, कसं कमर राहतील, कसं उभं राहतो, कसं आले बाहुबली. कसं कसं विठ्ठल कसं उभं राहतो. शोनू बा बापरे, आमच्या विठ्ठल बाळा. हा व्यक्ती मला बळजबरी घेऊन आलाय आणि घरी येऊन काय करतोय बघा, काम. मी चालली परत, हे लांब नाही माझं घर. अर्जंट, माझ्यापेक्षा अर्जंट. दिसतंय 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 दिसतंय. ठीक आहे ठीक आहे. बघितलं ना कसं असतं, तिथून एकदम काही काही चल 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 नको नको चल चल चल. मी घरी येऊन काम करत बसला, बोलला नाही काही नाही काही नाही. ठीक आहे जाऊ द्या. हॅलो. तर आलो आम्ही घरी, फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं. जेवण म्हणजे फराळाचं, तेच उपवास उद्या सुटणार आहे. तर अशी होती आजची आमची आषाढी एकादशी. खूप छान दिवस गेला, खरंच सांगते, खूप मस्त दिवस गेला. तिकडे होते म्हणून काही काम तर काहीच नव्हतं मला, एकदम मस्त दिवस गेला. त्यात आम्ही मंदिरात गेलो, असं आम्हाला वाटलं पण नव्हतं की आज आमचं दर्शन होईल, कारण एकादशी म्हणजे आज काही इतकी गर्दी असते प्रत्येक मंदिरात. आमच्या घराच्या इकडे पण एक मंदिर आहे, पण तिथं शक्यच झालं नाही दर्शनासाठी, म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो. पण तिथे 1 नंबर दर्शन झालं, एकदम छान. मंदिर छोटं होतं पण दर्शन खूप छान झालं. मस्त तिथे भजन वगैरे चालू होतं. अरे तर गेला गेला क्लॅप क्लॅप करायला लागला, विठ्ठल 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 म्हणायला लागला. म्हणजे एकदम छान वाटलं आणि खूप सुंदर दर्शन झालं. आजचा दिवसही खूप छान गेला. फक्त हा घेऊन आला इतकंच झालं, बाकी खूप छान दिवस गेला माझा. आणि तिकडे मम्मीचा पण फोन येऊन गेला की असं घर एकदम सुनं सुनं वाटतंय, कारण अर्णय म्हणजे एकदम अवघड काम आहे.
कंटिन्यू बडबड बडबड बडबड, हे काय ते काय ते काय, हे काय झालं, कसं काय झालं, असं तसं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं त्याला आता प्रश्न विचारत असं एकदम घर भरलेलं असतं. आता मम्मी बोलते की एकदम खाली खाली वाटतंय असं तसं. आणि तिकडे गेलो का मग इकडचे म्हणतात इकडे की खाली 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 झालं, आणि नेमकं करावं तरी काय. कारण मी एडिट करत असतो तेव्हा तो येतो, डॅडा घे ना, डॅडा घे ना, घे डॅडा घे ना, डॅडा खेळ ना, या सर्व गोष्टी चालू असतात. म्हणून तिकडे गेलो की लगे इकडे आई ते म्हणतात की घर खूप खायला उठतंय, असं असं, म्हणजे एकदम खाली खाली होतंय. कारण त्याचं कंटिन्यू गाड्या काढ, हे काढ, बॉल काढ, बॅट काढ, पूर्ण घरात पसारा पसारा. आल्यापासून तो जसा आता खेळतोय तसा खेळतोच आहे अजून पण. आणि घरी आलो आणि आईनी अर्नईचं आणि आमचं खूप छान असं वेलकम केलं. आई म्हणतात की अर्नय हा विठ्ठलच आहे आमचा, त्याच्यामुळे नेमकं आजच आम्ही इकडे आलो आणि आईने खूप छान असं त्याचं स्वागत केलं. खूप मस्त वाटलं मला. आणि ठीक आहे, तर असं होता आजचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.